जेलमध्ये महिला कैद्यांसोबत काय होतं हे पाहण्यासाठी स्वतः एक महिला पोलीस अधिकारी कैदी बनून जेलमध्ये गेल्या आणि त्यानंतर त्या रात्री जे घडलं ते ऐकून पूर्ण देश हादरला। ही घटना आहे अशा जेलची जिथे महिला कैद्यांच्या किंकाळ्या त्या जेलच्या उंच भिंतीमध्ये दाबल्या जायच्या। त्या महिलांचं शोषण व्हायचं, त्यांच्या असहायतेचा फायदा घेणारा दुसरा तिसरा कोणी नसू त्या जेलचा जेलर होता। पण कोणतीही महिला कैदी तक्रार करत नव्हती। मग हे सत्य बाहेर आणण्यासाठी एक दिवस स्वतः SP मॅडम कैदी बनून त्या नरकात पोहोचल्या। त्या क्रूर जेलरने त्यांनाही सोडलं नाही। त्याने SP मॅडम सोबत तीच घृणास्पद वागणूक केली आणि त्यानंतर जे घडलं ते ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल। त्यामुळे ही संपूर्ण कहाणी शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, कारण या कहाणीच्या शेवटी एक असं सत्य दडलंय जे तुम्हाला आदरवून सोडेल। आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करू नका। राज्याच्या पोलीस दलात SP शिवानी ठाकूर हे एक असं नाव होतं जे ऐकून मोठे मोठे गुन्हेगार थरथर कापायचे। बाहेरून सुंदर, शांत आणि सौम्य दिसणाऱ्या शिवानी आतून एखाद्या पहाडासारख्या कणखर होत्या। त्यांच्या डोळ्यात न्यायाची एक वेगळी ज्योत होती। एका लहानशा गावातून डोळ्यात मोठी स्वप्न घेऊन त्या शहरात आल्या होत्या आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं होतं। शिवानी ठाकूर त्या महिलांपैकीच होत्या ज्या अन्यायाविरुद्ध लढायला नेहमी तयार असायच्या। त्यांनी कधी कोणावर अन्याय होऊ दिला नाही। गरिबांचा आणि कमजोर लोकांचा त्या आधार होत्या। पण त्यांना कुठे माहीत होतं की एक रात्र त्यांच्या आयुष्यात अशी येणार आहे की जे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करेल, पण इतिहासाच्या पानावर एक नवीन अध्याय लिहून जाईल। एके दिवशी SP मॅडम आपल्या केबिनमध्ये बसून सकाळच्या वर्तमानपत्रावर नजर टाकत होत्या। तितक्यात रामू नावाचा एक हवालदार धापा टाकत घाबरलेल्या अवस्थेत त्यांच्या केबिनमध्ये शिरला। रामू हा राज्यातील सर्वात मोठ्या महिला कारागृहात स्वयंपाकी म्हणून काम करायचा। काय झालं रामू, एवढा का घाबरलेला आहेस? शिवानी मॅडमने विचारलं। रामूच्या तोंडून शब्द पडत नव्हते। तो अडखळत म्हणाला, मॅडम जेलमध्ये काहीच ठीक नाहीये। काय ठीक नाहीये, जरा स्पष्ट बोल रामू, मॅडम थोड्याशा कठोर आवाजात म्हणाल्या। मॅडम, आपल्या महिला जेलमध्ये स्त्रिया सुरक्षित नाहीयेत मॅडम, त्यांचं शोषण होतंय, त्यांचा गैरफायदा घेतला जातोय, रामू एका दमात बोलून गेला। हे ऐकताच मॅडमच्या हातातला चहाचा कप टेबलावर आदळला आणि आदळल्यानंतर, रामू तू शुद्धीवर आहेस का? तुला कळतंय का तू काय बोलतोय? देशातल्या सगळ्यात हाय सिक्युरिटी जेल आहे ते। होय मॅडम, मी जे बोलतोय ते 100% खरं आहे, मी माझ्या डोळ्यांनी पाहून आलोय, रामू गयावया करत म्हणाला। कोण आहे तो नराधम, नाव सांग मला, जो महिलांचं शोषण करतोय? मॅडमच्या आवाजात आता अंगार होता। रामू म्हणाला, मॅडम तेच पोलीसवाले जे दिवसा जेलची सुरक्षा करतात आणि रात्री त्या कैद्यांसोबत चुकीचं वागतात। पुरावा आहे का तुझ्याकडे काही? मॅडमने विचारलं। एवढा मोठा आरोप तू कसं काय करतोस? नाही मॅडम, मी जर काही बोललो असतो तर त्यांनी मलाही संपवलं असतं। तिथल्या महिलाला इतकं धमकावून ठेवलंय की त्या चार शब्द काढू शकत नाही, म्हणून मी तुमच्याकडे आलोय मॅडम, तुम्ही काहीतरी करा। रामूने हात जोडले। शिवानी मॅडमचा चेहरा रागानं लाल झाला। कोणत्याही महिलेवर होणारा अन्याय त्यांना सहन होणार नव्हता। त्यांनी रामूला धन्यवाद दिले आणि त्याला काही इनाम देण्याचे वचन दिलं। पण त्यांच्या मनात एक प्रश्न घोळत होता। रामू, मी गेल्या आठवड्यात त्या जेलमध्ये राऊंड मारून आले होते, तेव्हा तर कोणतीच महिला मला काही बोलली नाही। असं कसं आहे? रामू म्हणाला, मॅडम तिथला जेलर आणि त्याचे सगळे चमचे सगळ्यांना धमकावून ठेवता। जर आमच्या विरुद्ध तोंड उघडलं तर तुमची खैर नाही, तुमचं आयुष्य आम्ही नरक बनू असं ते म्हणतात। त्यामुळे बिचाऱ्या महिला भीतीने गप्प बसतात। आता शिवानी मॅडमच्या डोक्यात एकच विचार सुरू होता, या प्रकरणाच्या मुळाशी कसं पोहोचायचं, त्या गुन्हेगारांना रंगेहात कसं पकडायचं। त्या रात्री शिवानी मॅडमला झोप लागली नाही। त्यांच्या डोळ्यासमोर त्या असहाय्य महिलांचे चेहरे येत होते। दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा एकदा जेलला भेट दिली आणि त्या प्रत्येक कैद्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण परिणाम शून्य। सगळ्यांनी माना खाली घातल्या होत्या, तोंडातून एकही शब्द निघत नव्हता। तेव्हा शिवानी मॅडम समजून चुकल्या की या महिलांना असं काही ह्या तोंड उघडणार नाही। या सैतानांचा पर्दाफाश करायचा असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल, काहीतरी धाडसी, काहीतरी धोकादायक करावं लागेल। आणि तेव्हाच त्यांच्या डोक्यात एक खतरनाक विचार आला, या नरकाचा भांडाफोड करायचा असेल तर मलाच कैदी बनून त्या जेलमध्ये जावं लागणार। हा निर्णय जेवढा बोलायला सोपा होता तेवढा करायला जीवघेणा होता, कारण जेल ही अशी जागा आहे जिथे खूनही माफ होतो। जर कुणी मारलं तर अपघात म्हणून केस फाईल केली जाते। पण शिवानी ठाकूर यांनी निर्णय घेतला होता। त्यांनी आपल्या एका वरिष्ठ आणि विश्वासू अधिकाऱ्याला प्लॅनबद्दल सांगितलं आणि मध्यरात्री ऑपरेशन सुरू करण्याची परवानगी मिळाली। ती रात्र आली होती, 18 मार्च गुरुवार, रात्रीचे 2 वाजले होते। काही पोलीस ड्युटीवर झोपले होते, काही पहारा देत होते आणि काही महिलांच्या बराकेजवळ बघून आपली विकृती शमवत होते। अशातच
शिवानी मॅडम कैद्याच्या कपड्यात आपलं खरं रूप लपवून महिलांच्या जेलमध्ये दाखल झाल्या. त्या जिवंत बाहेर येतील की नाही याची खात्री नव्हती, पण न्यायासाठी त्यांनी आपला जीव धोक्यात घातला होता. आपल्या कॉलरमध्ये गुप्त कॅमेरा आणि एक छोटासा माईक लपवला होता. त्या थेट त्या बॅरेक जवळ गेल्या जिथे महिला कैदी होत्या. तिथलं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. काही पोलीसवाले महिलांना नाचायला लावत होते, काही जण पाय दाबून घेत होते, तर काही जण त्यांच्याशी अश्लील सारे कळत होते. हे सगळं पाहून शिवानी मॅडमचं रक्त खवळलं. तितक्यात एक हवालदार त्यांच्या जवळ आला. ए तू कोण आहेस? नवीन दिसतेस, या अधिकारी पाहिलं नाही तुला? साहेब आज मला सकाळीच आणले. शिवानी मॅडम अगदी घाबरल्याचा अभिनय करत म्हणाल्या. काय गुन्हा केलास? दुसऱ्यानं विचारलं. चोरीचा आरोप आहे साहेब, पण मी काहीच केलेलं नाही, त्या कापत्या आवाजात म्हणाले. तेव्हा तिथे आलेल्या 2-3 पोलीसवाल्यांनी जोरदोरात हसू लागले. सगळे हेच म्हणतात, नाव काय तुझं? रुक्मिणी. मॅडमनी एक साधं नाव सांगितलं. ती ऐकून त्या आणखीनच त्याची खिल्ली उडवू लागल्या. चल नाव काही का असो, चल माझे पाय दाब, खूप दुखत आहे, एक दरोगा म्हणाला. साहेब मी ते शिक्षा भोगायला आले, कोणाचे पाय दाबायला नाही. शिवानी मॅडमनी थोडा प्रतिकार केला. तेव्हा तो पोलीस भडकला. ए जास्त शहाणपणा नको, गुपचूप जे सांगितलंय ते कर, नाहीतर अशा कोठडीत टाकीन की जिथून बाहेर यायच्या लायकीत राहणार नाहीस. काही झालं तरी मी तुमचे पाय दाबणार नाही, मॅडम ठामपणे म्हणत आहे. तेवढा तो दरोगा पुढे आला. त्याने शिवानी मॅडमचा हात पकडला. सर तुला जास्त मस्ती चटली आहे, तुला अशा ठिकाणी घेऊन जातो तू जिथून परतच येणार नाही. शिवानी मॅडम समजून चुकल्या होत्या. या सैतानाचा भांडाफोड करायचा असेल तर ते या लांडगांच्या कळप्यात शिरावं लागेल. त्या गुपचूप 2 अधिकाऱ्यांसोबत गेल्या. त्या दोघांनी मॅडमला अशा कोठडीत नेलं इथे आजूबाजूला कोणीच नव्हतं. सांग तुझं नाव काय आहे? इथे एवढा शांतपणा का करत आहे? एक जण ओरडला. ज्याचं नाव कुणाल होतं तो म्हणाला. आजकालच्या मुलींना जास्त चरबी चढली आहे. दुसरा ज्याचं नाव अभिषेक होतं तो म्हणाला. तेव्हा शिवानी मॅडमने एक मोठी खिळी खिळली. त्यांना माहीत होतं की दोघे नुकतेच भरती झाले आणि अजून पूर्णपणे या गटारात रुतलेले नाही. ती म्हणाली, तुम्ही मला ओळखता का? मी कोण आहे? शिवानी मॅडमने आपला आवाज बदलला. एका कणखर SP आवाजात विचारलं. ते दोघे हसू लागले. आम्ही नाही ओळखत, तू कोणी असशील? आता आमच्या तावडीत आहेस. मी SP शिवानी ठाकूर, दिल्लीच्या एका जिल्ह्याची SP. मॅडम म्हणाल्या. मी हे तुम्हाला यासाठी सांगते कारण तुम्हाला माझी मदत करावी लागेल. ते ऐकून दोघे थट्टा करू लागले. वा, तू तर SP आहेस, तर मग आम्ही पंतप्रधान. तेव्हा मॅडम संतापाने ओरडल्या. तुम्ही विसरत आहात की तुम्ही कोणाशी बोलताय. आयुष्यभरासाठी नोकरी गमवून बसाल, मला साथ द्या, नाहीतर तुमचं आयुष्य याच जेलमध्ये सडेल. मॅडमच्या आवाजातला आत्मविश्वास, डोळ्यातली आग पाहून ते दोघं क्षणभर गार पडले. तेव्हा मॅडमने आपल्या खिशातून आपलं ID कार्ड काढलं आणि त्यांसमोर धरलं. कार्ड पाहताच त्या दोघांचे चेहरे पांढरे पडले. ते थरथर कापत मॅडमच्या पायावर पडले. माफ करा मॅडम, आम्हाला माफ करा, आमची मोठी चूक झाली. माफी एकाच आटेवर मिळेल की तुम्ही मला मदत करा, मॅडम म्हणाल्या. ते दोघे लगेच तयार झाले. त्यांनी जेलमध्ये चालणाऱ्या सगळ्या काळ्या कृत्यांनी मॅडमला माहिती दिली. जी रामूने दिली होती तीच माहिती या दोघांनी दिली. आता मॅडमला पूर्ण खात्री पडली. मॅडमनी दोघांना त्यांच्याकडचा एक गुप्त कॅमेरा माईक त्या दोघांना दिला आणि तिथल्या सगळ्या घटना रेकॉर्ड करायला सांगितल्या. आणि आता मॅडम म्हणाल्या, तुम्ही दोघंही माझ्या मोठ्या साहेबांकडे म्हणजे जेलरकडे घेऊन चला. तुमचा जो जेलर आहे तिकडे घेऊन चला. नाही मॅडम, तिथे जाणं धोकादायक आहे. तो जेलर नाही, जनावर आहे. ते दोघंही म्हणाले. तुम्ही काळजी करू नका, मी सांभाळून घेईन, फक्त मला तिथे घेऊन चला. मॅडम ठाम होत्या. ते 2 अधिकारी मॅडमला जेलच्या त्या भागात घेऊन गेले जिथे जेलर क्रूर सिंहाचा अड्डा होता. ती एक खोली नव्हती, ती जेलच्या आतला एक राजमहाल होती. आलिशान सोफा, महागडी दारू आणि भिंतीवर स्वतःचे फोटो. साहेब ही नवीन आली, खूप बोलते, एक शिपाई म्हणाला. जेलर क्रूर सिंहाने मॅडमला वरपासून खालपर्यंत पाहिलं. त्याच्या डोळ्यातली वासना स्पष्ट दिसत होती. नाव काय तुझं? रुक्मिणी. मॅडम घाबरल्याचा अभिनय करत होत्या. छान नाव आहे, पण आता तुझं नाव तेच असेल जे मी ठेवेल. तो हसला. घाबरतेस का? त्याने पुढे येऊन मॅडमच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला, पण मॅडमने एक झटका देऊन स्वतःला मागं केलं. आतून त्याचा संताप उसळला होता. त्याचा छुपा कॅमेरा सगळं काही रेकॉर्ड करत होता. घाबरू नकेस, इथे घाबरायचं काही नाही, सगळी सवय करून घ्यायची आता, असं म्हणून 2 शिपाईंना त्यांनी बाहेर जायला सांगितलं. आत त्या खोलीत फक्त जेलर क्रूर सिंह आणि कैदी बनलेली SP शिवानी ठाकूर होत्या. क्रूर सिंहाने आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न केला, कधी गोड बोलून कधी धमकी देऊन, पण मॅडम त्या आपल्या बोलण्यात गुंतून ठेवत होत्या जेणेकरून तो स्वतःचे गुन्हे कबूल करेल. आणि तसंच झालं. नशेत आणि अहंकाराच्या गर्वात तो स्वतःच सांगू लागला, तू काय चीज आहे? तुझ्यासारख्या कृत्यकांचे आयुष्य मी इथे बर्बाद केले. कुणी तोंड उघडत नाही कारण इथे माझाच कायदा चालतो. तो आपल्या सगळ्या काळ्या कृत्याबद्दल सत्ता सांगत सुटला.
हे सगळं मॅडम गुप्त कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत होत्या. पुरेसा पुरावा झाल्यानंतर मॅडमने एक शेवटची खेळी खेळली. साहेब, मला अजून खूप भीती वाटते. मी उद्या तुमच्याकडे येईल. आज मला जाऊ द्या. त्या रडण्याचा अभिनय करत म्हणाल्या. जेलर मला ठीक आहे, सोडून देतो, पण उद्या नक्की आहे. मॅडम कशाबशा त्या खोलीतून बाहेर पडल्या आणि सरळ जेलच्या बाहेर निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पोलीस फोर्ससोबत SP शिवानी ठाकूर त्या जेलमध्ये उभ्या राहिल्या. काल रात्री कैद्याच्या वेशात आल्या होत्या, आज SPच्या गणवेशात होत्या. त्यांनी जेलत क्रूसी याला त्याच्या साथीदाराला पुराव्याशी अटक केले. जेव्हा त्या सगळ्यांनी SP मॅडमला त्या खऱ्या रूपात पाहिलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. जेलमधल्या सगळ्या महिला कैद्यांनी मॅडमचे आभार मानले. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. मॅडम, तुम्ही आम्हाला नरकातून वाचवलं असं म्हणत त्या मॅडमचे हात जोडू लागल्या. त्या सगळ्या पोलीसवाल्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली. SP शिवानी ठाकूर या धाडसाची चर्चा संपूर्ण देशात झाली. तुम्हाला माहीत आहे का, ही जी घटना झाली होती ही देशाची राजधानी दिल्लीमध्ये जे कुप्रसिद्ध जेल तिहार जेल इथे झाली होती. ही धक्कादायक घटना दिल्लीतील तिहार जेलमध्ये जिथे रक्षकांनी भक्षकांची भूमिका घेतली आणि एका धाडसी SPने आपला जीव धोक्यात घालून सैतानाचा पर्दाफाश करा. तर ही घटना तुम्हाला कशी वाटली? SP शिवानी ठाकूर यांच्या धाडसाला तुम्ही काय म्हणा, नक्की कमेंट करून कळवा. ही कहाणी, ही घटना तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. अशा रोमांचक कहाण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.